माहितीचा अधिकार अधिनियम कधी सुरू झाला? तो 2005ला सुरू झाला आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2005ला सुरू झालेला आहे. पण तुमच्या लक्षात कसं राहणार की माहितीचा अधिकार अधिनियम कधी सुरू झाला? ऑप्शन ई आहे 1 जानेवारी 2006, ऑप्शन बी आहे 12 ऑक्टोबर 2005, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 2005 आणि ऑप्शन डी 26 जानेवारी 2006. लक्षात राहण्यासाठी फक्त हे नंबर लक्षात ठेवा. 1 2 3 1 2 3 म्हणजे हे झालं 12 पहिलं, 12 ऑक्टोबर. 3 म्हणजेच काय, हे ऑक्टोबर आहे. ठीक आहे, 12 वरून ऑक्टोबर. मग वरून तुम्ही म्हणाल ऑगस्ट पण येईल. हो, ऑगस्ट पण येते, ऑप्शनमध्ये पण दिलं आहे. परंतु याच्या अगोदर काय सांगितलं? 1 2 सांगितलं, पण 1 2 3 2च्या नंतर 3 येते ना. मग स्टार्टिंगला 12 ऑक्टोबर 2005. कळालं? माहितीचा अधिकार अधिनियम 12 ऑक्टोबर 2005ला लागू झाला. कसं लक्षात ठेवायची ट्रिक्स कळाली? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? आत्ताच सांगितलं 2005 या वर्षी पारित झालेला आहे. 3 नंबरचा क्वेश्चन घ्या. माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या प्रकारच्या कायद्याअंतर्गत येतो? तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की प्रशासकीय कायदा आहे. या कायद्याअंतर्गत हा माहितीचा अधिकार अधिनियम येतो. लक्षात राहते तुमच्या, प्रशासकीय कायद्यासाठी आहे हा. त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या संस्थांना लागू आहे? मला सांगा. आता माहितीचा अधिकार आपण टाकतो, RTI जो टाकतो तो कोणत्या संस्थांना लागू आहे? ते प्रायव्हेट सारख्या संस्थांना लागू होईल का? नाही, तर तो फक्त सरकारी संस्थांना लागू आहे. खाजगींना नाही, किंवा केवळ न्यायालय नाही, किंवा शैक्षणिक संस्थांना सुद्धा नाही आहे. ते फक्त जे सरकारी कामकाज जे असते त्या सरकारी संस्थांसाठी हा नियम लागू केलेला आहे. त्यानंतर माहिती मागण्यासाठी अर्जदाराने कोणती अट पूर्ण करावी लागते? आता आपल्याला RTI टाकायचं आहे. RTI टाकायचं आहे म्हणजे आपल्याला माहिती मागवायची आहे. तर आपण त्यांना आपल्या जे काय अटी आहेत ते पूर्ण कराव्या लागतात. तर स्टार्टिंगला सगळ्यात पहिली महत्त्वाची अट आहे की आपण भारताचा नागरिक असणे महत्त्वाचं आहे. 18 वर्ष पूर्ण असणे, सरकारी नोकरी असणे. नोकरी असली तरी टाकता येते, नसली तरी टाकता येते, असं काही नाही. वकील असलं तरी टाकता येते, नसलं तरी टाकता येते, असं काही नाही. 18 वर्ष पूर्ण असलंच पाहिजे असंही काही नियम नाही दिला त्यांनी. तर माहिती मागवण्यासाठी फक्त आपण भारतीय नागरिक असणे गरजेचं आहे. त्यामुळं करेक्ट ऑप्शन काय आपला? ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नंतर 6 क्वेश्चन. माहिती मागण्यासाठी ठरवलेले शुल्क किती आहे? तर फक्त आपल्याला 10 रुपये. RTI टाकण्यासाठी, माहिती मागवण्यासाठी आपल्याला फक्त 10 रुपये लागतात. ठीक आहे, तर किती शुल्क आहे? 10 रुपये शुल्क आहे. त्यानंतर माहिती देण्याची मुदत किती आहे? किती दिवसामध्ये माहिती त्यांनी प्रोव्हाइड केली पाहिजे? तर आपल्याला 30 दिवसामध्ये त्यांनी माहिती प्रोव्हाइड केली पाहिजे. त्यानंतर जीवितस धोका असल्यास माहिती किती दिवसात द्यावी लागते? आणि जर एकदम एमर्जन्सी पिरियड असल्यासारखं असेल, तसंच माहिती मागवणाऱ्याला धोका असेल तर त्याला ती माहिती किती दिवसात द्यावी लागते? तर त्याला ती 48 तासात ती माहिती त्यांना दिली जाते. म्हणजे 2 दिवसात ती माहिती कशी पण करून त्यांना प्रोव्हाइड केली जाते 48 तासामध्ये. इथे पहा, इथे 2 दिवस पण ऑप्शन दिलेला आहे, पण तुम्हाला ऑप्शन एक्झाममध्ये 48 तास हेच ऑप्शन चॉईस करायचं आहे. त्यानंतर पहा, माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत माहिती न दिल्यास कोणता दंड करतो? आपण RTI टाकला आणि आपल्याला जर त्यांनी माहिती प्रोव्हाइड नाही केली तर आपण कोणता दंड त्याच्यामध्ये कोणता दंड दिला जातो त्यांना? तर केंद्रीय माहिती आयुक्त. कोण दंड दिलं जातं? कोण दंड देतं त्यांना? समजा आपण RTI टाकला, माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत त्यांनी आपल्याला माहिती प्रोव्हाइड नाही केली तर त्यांना कोण दंड करते? तर जो की माहितीचा आयुक्त आहे, केंद्रीय माहिती आयुक्त, तोच त्यांना काय करतो? दंड देतो. मुख्यमंत्री, न्यायालय आणि पोलीस विभाग हे नाही देत. जे की त्यांचा माहितीचा आयुक्त आहे, केंद्रीय माहिती आयुक्त, तो दंड देतो. सार्वजनिक प्राधिकरणाने माहिती देण्यास टाळाटाळ केली तर दंड किती आहे? ठीक आहे, त्यांनी आपल्याला माहिती प्रोव्हाइड न करता ती माहिती देण्यास टाळाटाळ जर केली तर
किती दंड दिला जातो, त्यांना किती दंड आहे त्याच्यासाठी. तर 1 दिवसासाठी त्यांच्याकडे 250 रुपये हा दंड लावलेला आहे त्यांनी, 1 दिवसासाठी 250 रुपये, आणि जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत हा दंड लावला जातो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए मुंबईला, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता आणि चेन्नई. तर कुठे आहे? दिल्लीला आहे. काय आहे? केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय. आता केंद्राचं दिल्लीला आहे, तर राज्याचं कुठं आहे? केंद्राचं दिल्लीला आहे. तर राज्य माहिती आयोगाची नियुक्ती कोण करते? असा क्वेश्चन आहे. राज्य माहिती आयोगाची नियुक्ती कोण करतो? तर राज्यावरूनच तुम्ही लक्षात ठेवा, राज्य माहिती आयोगाची नियुक्ती हा वरून राज्यपाल करतो. नंतर केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण केलं जातं? केंद्राची म्हणलं तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे दोघं केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात. आणि पहिल्यांदा मी विचारलं याच्या आधी कोणतं? राज्याची विचारलं. राज्याची कोण करते? राज्याची राज्यपाल करतात. आणि जर केंद्राची विचारलं, केंद्राची माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करते? तर केंद्राची जर विचारलं तर ते माहिती आयुक्तांची नियुक्ती ही पंतप्रधान आणि राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती समितीच्या शिफारशीनुसार माहिती आयोगातील सदस्यांची निवड कोणाच्या शिफारशीने होते? तर बघा, माहिती आयोगातील सदस्यांची निवड ही पंतप्रधान यांच्या समितीनुसार होते. माहिती आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो माहिती आयोगाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. किती? 5, कारण ते सुरू झाले 2005 मध्ये. तर हा माहिती आयोगाचा कार्यकाळ हा फक्त 5 वर्षाचाच असतो, त्याच्यावरून लक्षात ठेवा. RTI कायद्यातील कलम 8 मध्ये काय नमूद आहे? आता RTI कायद्यातील जो कलम आहे 8 नंबरचा, तर त्यामध्ये काय नमूद आहे? तर ऑप्शन ए माहिती मागण्याची पद्धत, माहिती देण्याची मुदत, माहिती न देण्याचे कारणे आणि दंडाची तरतूद. तर RTI कायद्यातील कलम 8 मध्ये काय आहे? माहिती न देण्याचे कारणे आहेत त्याच्यामध्ये 8. हे पहा 8 कसं आहे? तिकडं तोंड मराठीतलं 8 कसं असतं असं, आणि इंग्लिशमधलं असं. म्हणजे हे म्हणतंय माझं, हे म्हणतंय तुझं. म्हणजे हे याचं याला नाही देत, याचं याला नाही देत, त्याचं तिकडं, याचं इकडं, किंवा हे असं अटकालं, हे आपल्याला ते तोंड बी दाखवत नाही. हे असं म्हणजेच काय? हे देत नाही आपल्याला, त्यांच्यासोबत आपला 36 आकडा असल्यासारखा हा इकडे तोंड करत आहे, हे इकडे तोंड करत आहे. म्हणजेच काय? RTI कायद्याची जी कलम 8 आहे याच्यामध्ये काय नमूद केलंय? तर माहिती न देण्याची कारणे कलम 8 मध्ये नमूद केली आहे. त्यानंतर RTI अंतर्गत अर्ज कोणाकडे करायचा असतो? RTI अंतर्गत अर्ज कोणाकडे करायचा असतो? तर सार्वजनिक माहिती अधिकारी जे आहेत किंवा त्यांच्याकडे केला जातो, की तहसीलदार, जिल्हाधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडे नाही केला जात. तर सार्वजनिक माहिती अधिकारी, ज्याला की काय म्हणतात? PIO, पब्लिक इन्फॉर्मेशन सार्वजनिक माहिती अधिकारी PIO यांच्याकडे RTI अंतर्गत अर्ज केला जातो. RTI मध्ये माहिती लेखी, प्रत, नमुना स्वरूपात दिली जाऊ शकते. अजून कशा स्वरूपात दिली जाऊ शकते? एकतर लेखी स्वरूपात दिली जाऊ शकते, प्रत डॉक्युमेंट्स दिले जातात, नमुने दिले जातात, किंवा CD पण स्वरूपात दिली जाऊ शकते. ईमेल नाही, व्हिडिओ नाही, ऑडिओ कॉल पण नाही. RTI कायद्याअंतर्गत अर्जदाराला कारण सांगणे आवश्यक आहे का? आवश्यक आहे का? आपण कशासाठी RTI मागवत आहे, तर हे काही सांगण्याची गरज त्यांना नाही आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम कोणत्या देशाच्या कायद्यावरून प्रेरित आहे? तर पहिल्यांदा आपण आपला हा जो कायदा आहे आपल्या भारताने पहिल्यांदा हा स्वीडन या देशाकडून घेतलेला आहे. इथे दिली होती पहिल्यांदा परमिशन माहिती अधिकार अधिनियम.
कायद्याला. हा कायदा कोणत्या देशाच्या कायद्यावरून प्रेरित आहे तर स्वीडन. माहितीचा अधिकार अधिनियम भारतात कोणत्या तारखेला लागू झाला? भारतामध्ये 1 मे 2005, 12 ऑक्टोबर 2005, 26 जानेवारी 2006 आणि 2 ऑक्टोबर 2005. मी आता सांगितलं 12 ऑक्टोबर 2005ला हा कायदा जो आहे तो लागू झालेला आहे. 12 ऑक्टोबर 2005ला. माहितीचा अधिकार कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर माहितीच्या अधिकारात कायद्याचा काय उद्देश आहे मुख्य? तर शिक्षणाचा अधिकार देणे, आरोग्य सेवा पुरवणे, न्यायालयातील निर्णय दूत करणे आणि ऑप्शन डी आहे माहिती पारदर्शक करणे. तर पहा, माहितीचा अधिकार कायद्याचा मुख्य उद्देश आहे की जी खरी माहिती आहे ती सगळ्यांना भेटण्यासाठी आपण हे कायदा तयार केलेला आहे. तर माहिती पारदर्शक करणे हा मुख्य उद्देश आहे. RTI अर्ज कोणत्या भाषेत करता येतो? तर आपल्या जी की स्थानिक भाषा आहे किंवा इंग्लिशमध्ये पण करता येते. आपल्याला स्थानिक भाषा असेल किंवा इंग्लिशमध्ये पण करता येते. माहिती अधिकार अर्ज कोण करू शकतो? फक्त तो भारताचा नागरिक असला पाहिजे. RTI अर्जाची मर्यादा किती शब्दात असावी आणि त्याच्यामध्ये कमीत कमी किती शब्द पर्यंत लिमिट आहे RTIचं? तर 500 शब्द. PIO म्हणजेच काय? पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. ओके, ऑर्गनायझर म्हणलं का मी? सॉरी पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर PIO. अपील दाखल करण्याची मुदत किती आहे? तर 30 दिवस आहे अपील दाखल करण्याची मुदत. दुसरे अपील कुठे करता येते? आणि दुसरं करायचं असेल तर आपल्याला माहिती आयोगाकडेच करावं लागेल. RTI कायद्यात किती अध्याय आहेत? याच्यामध्ये आता पहा, RTI हा जो कायदा आहे याच्यामध्ये किती अध्याय आहेत? मी काय लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला? 1, 2, 3 12 ऑक्टोबर. तर याच्यामध्ये किती अध्याय आहेत? हा असं करा, याला ब्रॅकेट 3 आणि 2 5 म्हणून याच्यात किती अध्याय आहेत? 5. कसं लक्षात ठेवायचं? कधी सुरू झाला आहे अधिनियम? 12 ऑक्टोबरला. 1, 2, 3 आलं. तर असं राऊंड करतो ना आपण त्यावेळेस हे बघा, हे असं करा. 1 आहे त्याला असं करा. मग मध्ये राहिले 2 आणि 3, 3 आणि 2 5. तर RTI कायद्यात किती अध्ययन आहेत? 5 अध्याय आहेत. त्यानंतर RTI कायद्यात किती कलमा किती आहेत? तर याच्यामध्ये 32 कलमा आहेत. 12ला 1, 2, 3 त्यामध्ये याला उलटं लिहिलं, काय झालं? 32. कळालं किती कलमा आहेत त्याच्यात? 32 कलमे आहेत. काय काय लक्षात ठेवलं आपण? फक्त नंबर तुम्हाला मी ट्रिक सांगितली, 1, 2, 3 लक्षात ठेवायची. या 2, 3चं उलटं केलं की काय झालं? 32 एवढे कलम आहेत RTI कायद्यामध्ये. त्यानंतर 5 अध्ययन आहेत. 12 ऑक्टोबर आहे. कोणता विभाग RTI अंतर्गत येत नाही? बघा, न्यायालयाची माहिती मागवता येते, संसदची येते, सरकारी कार्यालयाची माहिती मागवता येते, पण गुप्तचर विभाग जर आहे त्याची माहिती आपल्याला मागवता येते का? नाही माहिती मागवता येत. गुप्तचर संस्था RTI मधून का वगळल्या आहेत? तर त्या RTI मध्ये नाही आहेत. कारण गुप्तचर संस्था ज्या आहेत त्या कशासाठी असतात? सुरक्षेच्या कारणासाठी ते आपल्याला माहिती मिळत नाही. त्यानंतर माहिती आयुक्तांना कोण काढू शकते? ऑप्शन ए मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती आणि न्यायालय. तर माहिती आयुक्तांना राज्यपाल काढू शकते का राष्ट्रपती काढू शकते का मुख्यमंत्री का न्यायालय? तर यांना माहिती आयुक्तांना कोण काढू शकतो? तर राष्ट्रपती काढू शकतो त्यांना. अपंग व्यक्तींना RTI अर्जासाठी विशेष मदत कोण पुरवते? तर जे अपंग व्यक्ती असतील तर त्यांना मदत कोण पुरवते? PIO पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स जे आहेत ते पब्लिकचे हेल्प करण्यासाठीच तर आहेत. केंद्रीय माहिती आयोगाचा प्रमुख कोण असतो? केंद्रीय माहिती आयोगाचा प्रमुख हा पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मुख्य माहिती आयुक्त. तर केंद्रीय माहिती आयोगाचा प्रमुख कोण असतो की ज्याला सगळी माहिती असते असा? तर मुख्य माहिती आयुक्त असतो.
पहिल्या अपिलाचा अधिकारी कोण असतो? वरिष्ठ अधिकारी, ग्रामसेवक, न्यायालयीन अधिकारी, माहिती आयुक्त. पहिल्या अपिलाचा अधिकारी हा पहिला कोण असतो? जो की एकदम वरिष्ठ असतो, तो पहिल्या अपिलाचा अधिकारी असतो. माहितीचा अधिकार, कायद्यांची अंमलबजावणी कोण बघतो? माहितीचा अधिकार आणि कायद्यांची अंमलबजावणी हा कोण बघतो? तर तो माहितीचा आयोगच बघत असतो. त्यानंतर 38 क्वेश्चन, राज्य माहिती आयोगात किती सदस्य असू शकतात? तर राज्य माहिती आयोगात 10 पर्यंत आपल्याला भरायचे पण किती रुपये? 10 रुपये. तर 10 पर्यंत सदस्य असू शकतात. नंतर 39 क्वेश्चन, केंद्रीय माहिती आयोगात किती सदस्य असतात? केंद्रीय माहिती आयोगात आणि राज्य माहिती आयोगात कन्फ्युजन करून नका घेऊ. जर राज्याचं विचारलं तर किती सांगितले? 10 पर्यंत सदस्य असतात राज्यामध्ये. आणि केंद्रीय माहिती आयोगात जर विचारलं तर 5. कसं लक्षात ठेवणार? राज्य आणि केंद्र, राज्य आणि केंद्र. केंद्रीयमध्ये किती आहेत? 5 पर्यंत आहेत आणि राज्यामध्ये 10 पर्यंत सदस्य आहेत. ओके, केंद्रामध्ये 5 आहेत, 1 2 3 4 5 आणि राज्यामध्ये 10 आहेत. RTI अर्जदाराने माहिती न दिल्यास दंड PIOला होतो का? RTI अर्जदारांनी RTI मागवला आणि त्यांना माहिती नाही दिली तर जो की पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असतो त्याला दंड दिला जातो. RTI अर्जासाठी ठरवलेले शुल्क कसे भरता येते? तर ते आपल्याला पोस्ट ऑर्डर पण भरता येते, डिमांड ड्राफ्टने आणि सीधा रोख पण भरता येते आपल्याला. माहितीचा अधिकार अधिनियम, माहिती या शब्दाचा अर्थ काय आहे? माहिती म्हणजेच काय आहे की आपल्याला फक्त कागदपत्रे, फक्त तोंडी माहिती किंवा केवळ अहवाल भेटतो का? नाही, तर कोणत्याही स्वरूपातल्या नोंदी, दस्तऐवज, ईमेल, मते आणि सल्ले हे सगळं आपल्याला भेटते. RTI कायदा पारदर्शकता व डॅडॅस वाढवण्यासाठी आहे. तर भ्रष्टाचार होत आहे का कुठे? तो आणि जबाबदाऱ्या या वाढवण्यासाठी आहे. पारदर्शकता, भ्रष्टाचार आणि जबाबदाऱ्या, म्हणजे भ्रष्टाचार वाढवण्यासाठी नाही, जो की भ्रष्टाचार आहे तो थांबवण्यासाठी, त्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ते दाखवण्यासाठी हा अधिकार आहे. पारदर्शकता व भ्रष्टाचार जबाबदारी वाढवण्यासाठी आहे. भ्रष्टाचार नाही आहे आन्सर, जबाबदारी वाढवण्यासाठी आहे. माहिती आयुक्तांनी नेमणूक किती कालावधीसाठी केली जाते? तर हे आता सांगितलं, माहिती आयुक्तांची नेमणूक ही फक्त 5 वर्षासाठी केली जाते. माहिती आयुक्तांना काढण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे? तर त्यांना राष्ट्रपतीकडे सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल हा माहिती आयुक्तांना काढण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. नंतर RTI कायद्यातील कलम 6 कोणत्या बाबतीत आहे? तर RTI मध्ये जी कलम 6 आहे त्याच्यामध्ये काय आहे? आपल्याला अर्ज प्रक्रिया करायची आहे, त्याच्यासाठी कलम 6 आहे. RTI अंतर्गत माहिती नाकारताना कारणे द्यावी लागतात का? माहिती नाकारताना द्यावं लागतात. RTI अंतर्गत माहिती न देण्याचा अधिकार कोणाला आहे? PIOला आहे, ते पण फक्त कारण बराबर असेल तर. माहिती न देण्याचे कारणे कलम 8 मध्ये मी सांगितलं. हे इकडे तोंड करून बसते, हे इकडे मी हे बोलत नाही, हे बोलत नाही, म्हणजे याला ह्याची कारण सांगत नाही, ह्याला कारण सांगत नाही, म्हणून कलम 8 ही माहिती न देण्याची कारणे या कलमात आहेत. माहिती देण्यास नकार दिल्यास अपील किती दिवसात करावी लागते? 30 दिवसात. माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत केलेली आहे? तर माहिती आयोगाची स्थापना 1 2 3 1 2 12 32 कलम आहेत याच्या अंतर्गत, आणि 12 जे आहे 1 2 या माहिती आयोगाची स्थापना 12 या कलम अंतर्गत आहे. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 2005 ला झाली. RTI अंतर्गत 30 दिवसात द्यावे लागते. कोणत्या कलमानुसार अर्जदाराने शुल्क भरायचे आहे?
तर शुल्क भरण्यासाठी कोणत्या कलमानुसार अर्जदाराने शुल्क भरायचे आहे, तर कलम 6 आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 रुपये भरावे लागतात. तर कोणत्या कलमानुसार अर्जदाराने शुल्क भरायचे आहे, तर कलम 6. RTI कायद्याअंतर्गत किती अध्याय आहेत, आता सांगितलं होतं वरी. RTI अंतर्गत किती अध्याय आहेत, तर 2 आणि 3 5 अध्याय आहेत. RTI कायद्याअंतर्गत माहिती अर्ज कोणाला करावा लागतो, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरला. आणि पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरने ठराविक वेळेत माहिती न दिल्यास तो दंडनीय ठरतो. माहिती अर्ज लेखी नसेल तर चालते का, तर हो, कसंही चालते. फक्त माहिती आयोग किती दिवसात अपील निकाली काढतो, अपील निकाली काढणे 90 दिवसासाठी असते. RTI कायद्याला पारदर्शकतेचे शस्त्र का म्हणतात, कारण तो असं केल्यानं काय होतं, तर भ्रष्टाचार जो आहे तो कमी होतो. RTI अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे ज्यामध्ये केंद्र व राज्य या दोन्ही संस्था, केंद्र व राज्य सरकार संस्था म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण. माहिती आयोग कोणत्या प्रकारचा आहे, तर ते स्वायत्ता संस्था आहेत. माहिती आयोग कसा आहे, स्वायत्ता संस्था. माहिती अर्ज नाकारल्यास अर्जदाराने काय करावे, अपील करायची. माहिती आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा. PIOची जबाबदारी काय आहे, तर माहिती देणे. माहिती आयोगाचा निर्णय अंतिम असतो का, तर हो. माहिती आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन केला आहे, तर कलम 12 नुसार माहिती आयोग स्थापन केला आहे. RTI अंतर्गत माहिती मागताना कारण सांगावं लागते का, नाही, झालेले क्वेश्चन आहे ते. माहिती अधिकार कार्याअंतर्गत शुल्क 10 रुपये भरावे लागते. RTI अंतर्गत माहिती अर्जदाराला मिळत नसेल तर तो काय करू शकतो, अपील करू शकतो. RTIचा पहिला देश कोणता आहे, स्वीडन. RTI कायदा कोणत्या लोकांसाठी आहे, तर भारतीय नागरिकांसाठी आहे. माहिती आयोगाची स्थापना कोण करते, राष्ट्रपती करतो. ओके, राष्ट्रपती. माहिती आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतो. PIO माहिती दिली नाही तर किती, 25,000 पर्यंत 250 प्रतिदिन. RTI अंतर्गत अर्जाची कमाल शब्द मर्यादा किती आहे, 500. त्यानंतर हे झालेले क्वेश्चन आहेत. माहिती अर्जदाराला माहिती मिळाली नाही तर तो पहिली अपील कुठे करेल, तर तो वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करतो. माहिती अर्ज लेखी नसला तरी व्यक्तीला मदत करावी लागते का, हो. कोण करते, PIO. RTI अंतर्गत किती दिवसात अर्जदारास माहिती द्यावी लागते, 30 दिवसात. जीवितास धोका असेल तर 48 तासात. माहिती आयुक्तांचे वेतन कोण ठरवतं, तर हा क्वेश्चन नाही झाला. तर बघा, माहिती आयुक्तांचं जे वेतन आहे ते संसद ठरवते. केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, मुख्य माहिती आयुक्त. केंद्रीय माहिती आयोग यांचे अध्यक्ष, आयोगाचे अध्यक्ष आयुक्त असतात. तसं मुख्य माहिती आयुक्त. माहिती आयोगाला किती सदस्य असू शकतात, जास्तीत जास्त फक्त 10 सदस्य असू शकतात. RTI कायद्याचा कलम 4 मध्ये काय नमूद केला आहे, स्वयंस्फूर्ती माहिती देणे. कलम 4 काय म्हणते, स्वयंस्फूर्ती माहिती देणे. RTI कायद्याचे एक उद्दिष्ट म्हणजे भ्रष्टाचार कमी करणे होय. माहिती अर्जदार कोणत्या पद्धतीने अर्ज करू शकतो, लेखी करू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक. RTI कायद्यातील कलम 7 काय सांगते, तर कलम 7 जी आहे ती माहिती देण्याची वेळ सांगते. 7 वाजता आपले कोणता टाइम असतो, उठण्याचा असतो की नाही, तर माहिती देण्याची वेळ कलम 7. राज्य माहिती आयोगाची नियुक्ती कोण करतं, राज्य माहिती आयोगाची नियुक्ती राज्यपाल करतो. आणि माहिती आयुक्त काढण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो आहे फक्त राष्ट्रपतीला. RTI अंतर्गत माहिती अर्जदारास कोणत्या स्वरूपात देता येते, लिखी देता येते, प्रत किंवा CD पण देता येते. अपील किती दिवसात करावी लागते, 30 दिवसात.
कायद्याच्या कलम 8 मध्ये काय आहे? माहिती न देण्याची कारणे. माहिती आयुक्तांच्या संख्येबाबत अंतिम निर्णय कोण घेते? तर राष्ट्रपती. RTI कायद्याला जनतेचे हक्काचे शस्त्र का म्हणले? कारण नागरिकांना त्याच्यातून माहिती मिळते. RTI अर्ज नाकारल्यास लेखी कारण द्यावे लागते. RTI अंतर्गत अर्जदार कोण आहे? तर कोणताही भारताचा नागरिक. आणि RTI कायद्याचा कलम 2 मध्ये काय सांगितलं आहे? तर कलम 2 मध्ये संज्ञा, 2 अक्षर आहेत की तशी संज्ञा. RTI अंतर्गत पहिल्या अपिलाचा अधिकार कोण असतो? वरिष्ठ अधिकारी पहिला अपिलाचा अधिकार असतो. RTI अंतर्गत दुसरे अपील कोणाकडे असतं? माहिती आयोगाकडे. पहिला असतो वरिष्ठांकडे, त्यानंतर दुसरं अपील आपला माहिती आयोगाकडे असतो. RTI अर्ज नाकारताना कोणत्या गोष्टी नमूद कराव्या लागतात? ते RTI काऊन त्याचा आपण कॅन्सल केला, तसं नाकारला, त्याचे कारणे द्यावे लागतात. RTI कायद्याची अंमलबजावणी कोण करते? माहिती आयोग. माहिती आयोग कोणत्या स्तरावर असतात? तर ते केंद्र व राज्य स्तरावर असतात. केंद्रीय माहिती आयुक्तांना कोण नेमते? केंद्राचे राष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल. माहिती आयोगाचे सदस्य कोणत्या आधारावर काढले जाऊ शकतात? त्यांच्या गैरवर्तनावरून. RTI कायद्यातील कलम 10 कोणाबद्दल आहे? तर आंशिक माहिती. 10 वर पण 10च्या साईडला कसा 0 आहे, त्याच्या खालीच लिहा, म्हणजे काय होणार? आंशिक होणार. जसं की ह्या आंशिक माहितीसाठी कलम 10 आहे. माहिती आयोगाचे सदस्य निवडण्यासाठी समितीत कोण असते? तर त्या समितीत पंतप्रधान असतात, नंतर विरोधी पक्षनेते आणि गृहमंत्री हे माहिती आयोग सदस्य निवडण्याच्या समितीमध्ये असतात. RTI अंतर्गत अर्ज शुल्क माफ कोणासाठी आहे? गरिबी रेषेखालील व्यक्ती असेल तर त्यांना पैसे माफ असतात. पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर माहिती दिली नाही तर त्याला काय शिक्षा होते? तर त्याला दंड दिला जातो. RTI कायद्याच्या कलम 20 मध्ये काय नमूद आहे? तर 20 मध्ये दंड आहे. माहिती आयोगाची नियुक्ती प्रक्रिया कोणत्या कलमानुसार आहे? तर 12. केंद्रीय माहिती आयोग कुठे आहे? नवी दिल्लीला. आणि राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्य माहिती आयुक्त. अध्यक्ष विचारले, अध्यक्ष कोण असतात? तर आयुक्त असतात. आयोगाचे अध्यक्ष आयुक्त. RTI कायद्याअंतर्गत माहिती वेळेत द्यावी लागते. RTI अंतर्गत अर्ज कोण करू शकतो? तर 18 वर्षावरील नागरिक करू शकतात. RTI कायद्याचे कलम 4 कोणत्या बाबतीत आहे? तर स्वयंस्फूर्ती माहिती. माहिती आयोगाचे निर्णय पाळणे बंधनकारक का आहे का? हो. तर माहिती आयोगाचा सदस्य कोण होऊ शकतो? त्याची की प्रामाणिक व प्रशासनात अनुभव असलेला व्यक्ती. RTI कायद्याचा उद्देश काय आहे? तर माहिती देऊन पारदर्शकता आणणे. माहिती आयोगाचे कार्य काय आहे? तर अपील निकाली काढणे. RTI कायद्याअंतर्गत कोणती माहिती नाकारली जाऊ शकते? तर सुरक्षेसंबंधीच माहिती त्याच्यामध्ये नाकारली जाऊ शकते. माहिती आयोगाचे आदेश न पाळल्यास काय होते? तर त्यांना दंड भेटतो. नंतर माहिती आयोगात अपील दाखल करण्याची मुदत 90 दिवस. अपील दाखल करण्याची मुदत किती आहे? तर 90 दिवस आहे. RTI कायद्याचे कलम 2 कोणाबद्दल आहे? तर माहितीचा अधिकार. PI ने वेळेत माहिती दिली नाही तर ते डॅडॅस धरले जाते, माहिती नाकारली असे धरले जाते. माहिती आयोगाचे निर्णय कोणी बदलू शकतो का? तर ते फक्त न्यायालय बदलू शकतो. RTI अर्ज कुठे जमा करावा लागतो? PIO कडे. RTI कायदा कोणत्या देशावरून प्रेरित केला? तर सांगितलं स्वीडन. RTI अर्जदाराला शुल्क परत मिळते का? अजिबात नाही. RTI अर्जदाराची वैयक्तिक माहिती गुप्त ठेवावी लागते का? तर हो. माहिती आयोगाला कोण मदत करते? कर्मचारी. तिथले कर्मचारी. RTI अर्ज लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक व तोंडी स्वरूपात करता येतो. माहिती आयुक्त होण्यासाठी वयोमर्यादा माहिती आयुक्त होण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? 65 वर्षापर्यंत आहे. RTI कायद्याच्या कलम 3 मध्ये काय नमूद आहे? तर नागरिकांचा माहितीचा अधिकार. 3 सारखं अधिकार.
माहिती आयोग राज्य स्तरावर कोण स्थापन करतो? तर राज्यपाल करतात. RTI कायद्यातील कलम 11 कोणाबद्दल आहे? तर 11 जे आहे कलम तृतीय पक्ष माहिती. 11 काय आहे? तृतीय पक्षी माहिती. कलम 11. माहिती अर्जदाराला शुल्क किती भरावे लागते? तर त्यांना शुल्क किती भरावे लागते? 100 रुपये. अर्जदाराला शुल्क 100 कशी? 100. माहिती आयोग किती दिवसात अपील निकाली काढतो? 90 दिवसामध्ये. RTI अर्जदार कोणत्या पद्धतीने अर्ज करू शकतो? लेखी, ईमेल किंवा तोंडी. माहिती आयोगाची रचना कोण ठरवते? माहिती आयोगाची रचना कोण ठरवते? तर राष्ट्रपती ठरवतो. RTI कायद्याची कलम 9 मध्ये काय नमूद आहे? तर 9 सारखं नाकारणी. माहिती नाकारण्याची कारणे 9 मध्ये, माहिती न देण्याची कारणे 8 मध्ये. माहिती आयोगाचा आदेश पाळले नाही तर दंड लागू होतो. RTI अर्जदाराने माहिती मागताना डायडॉस सांगावे लागत नाही, कारण सांगायची गरज नाही. माहिती आयोगाचे कार्य कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 12 ते 20. माहिती आयोगाची नियुक्ती कोणत्या शिफारशीवर होते? पंतप्रधान समिती. 10 पर्यंत सदस्य असू शकतात. RTI चा कलम 19 मध्ये काय आहे? तर अपील कशी करायची ती अपील प्रक्रिया कलम 19 मध्ये आहे. माहिती आयोगाचा आदेश हा बंधनकारक असतो. RTI अर्ज कोणत्या स्तरावर दाखल करता येते? तर केंद्र व राज्य सरकारी कार्यालय. RTI कायद्यातील कलम 2 हा कोणाबद्दल आहे? तर सार्वजनिक प्राधिकरणसाठी आहे. माहिती आयोगाला दंड लावण्याचा अधिकार आहे का? हो. लास्टचा क्वेश्चन, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नागरिकांना काय हमी देतो? तर त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार, जो की माहिती मिळवण्याचा मूलभूत अधिकार त्यांना मिळवून कोण देतो? तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005.